मान्यवर, अभी एक फैशन होगा है आम्बेडकर 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 आम्बेडकर। इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिल जाता। अच्छी बात है ना। सुनिए तो, आप सुनिए ना, मैं बताता हूँ। हमें तो आनंद है कि आम्बेडकर का नाम लेते हैं। आम्बेडकर का नाम अभी 100 बार ज्यादा लो, परंतु साच अर्थ में आम्बेडकर जी के प्रति आपका भाव क्या है ये मैं बता। सर्वजण एकत्रित आलेले आहोत की जी व्यक्ती अमित शाह यांनी स्वतः तडीपार असलेली व्यक्ती आज बाबासाहेबांविषयी भर संसदेमध्ये बेताल वाक्य बोलत आहेत आणि त्यांनी अशा पद्धतीने जाहीरपणे सगळ्यांसमोर जे वाक्य बोललेले आहेत ते सगळ्यात मोठा गंभीर गुन्हा त्यांनी केलेला आहे आणि ह्या गुन्ह्याविषयी त्यांनी जाहीर सगळ्या भारतवासियांची माफी मागावी याच्यासाठी आम्ही एकत्रित ह्या भीमकन्या जमलेलो आहोत। ज्या बाबासाहेबांना आम्ही परमेश्वरापेक्षाही जास्त मानतो, ज्यांनी आम्हाला संविधाना थ्रू जो अधिकार दिलेला आहे, आज आम्ही त्यांच्यामुळं आम्हाला शिक्षण मिळालेलं आहे। आम्ही 4 चौघांमध्ये उठतोय बसतोय, आमची स्वतःची प्रगती करून आम्ही आमचे संसारही सांभाळतोय आणि प्रत्येक महिला ही देशाच्या विकासासाठी काम करत आहे आणि आपण सर्वांसोबत म्हणजे इक्वॅलिटीमुळं आपण पुरुष आणि स्त्रिया एकत्रित काम करत आहोत। आज अमित शहांनी जे संसदेमध्ये वक्तव्य केलेलं आहे त्यांनी याचा अर्थ जाहीरपणे असं सांगितलं आहे की बाबासाहेबांविषयी ते काहीही बोलू शकतात, तर हे आम्ही अजिबात सहन करणार नाही। या गोष्टीचा आम्ही जाहीरपणे निषेध करत आहोत। आज यांनी असं बोलून सांगितलेलं आहे की ते गल्लीबोळामध्ये सुद्धा कोणी बाबासाहेबांविषयी यापुढे बोलतील तर हे आम्हाला कोणत्याही महिलेला कोणत्याही भीमकन्येला चालणार नाही। या गोष्टीचा आम्ही आज शांततेत निषेध करत आहोत, पण इथून पुढे आम्ही असं कोणतीही गोष्ट आमच्या कानावर आली तर आम्ही कोणालाही सोडणार नाही, एकालाही सोडणार नाही। एकेकाची जीभ आम्ही हासडून काढू, कारण त्यांना हे अधिकार आम्ही दिलेले नाहीये। ज्या संविधानाने त्यांना अधिकार दिलेला आहे संसदेत बसण्याचा, त्या संविधानाचा त्यांनी मान ठेवला पाहिजे। जर का संविधानाने त्यांना संविधानामध्ये संसदेमध्ये प्रत्येक गोष्ट बोलण्याचा जो त्यांना अधिकार दिलेला आहे, याचा अर्थ असा नाही की ते बेताल वक्तव्य करतील, बाबासाहेबांविषयी काही ऐकतील। बाबासाहेब जरी इथे नसले परंतु त्यांनी जे बीज रोवलेले आहे, त्यांनी जो पाया इथे रोवलेला आहे तो पाया इतका मजबूत आहे की सहजासहजी त्या पायाला कोणी हलवू शकणार नाही आणि हे असं कृत्य कोणीही जाणीवपूर्वक तर कधीच करू नये। म्हणजे ह्या गोष्टीचा मी जाहीरपणे निषेध करत आहे आणि माझ्या सगळ्या मावळ्यातल्या भीमकन्या इथे आलेल्या आहेत। मी ताईंकडे माहिती देते आणि निषेध व्यक्त करण्यासाठी जमलेला होते। सदर पाहता संविधानाने जो अधिकार दिलाय, संविधानानुसार ज्या घटनात्मक पद्धतीने जो एखादा व्यक्ती एखाद्या संविधानात्मक पदावर बसतो तेव्हा तो कुठल्या एका पक्षासाठी अमर्यादित राहत नाही, तो समस्त नागरिकांचा असतो आणि अशा व्यक्तीने असं बेताल वक्तव्य करणं हे त्यांना शोभत नाहीये। ते वारंवार ते म्हणतात की आंबेडकर आंबेडकर आंबेडकर। आंबेडकर जर आमच्या रक्तातच आहे, आमच्या नसानसांमध्ये आहे, तर आम्ही आंबेडकरांचं नाव घेणारच। त्यांच्यापेक्षा आम्हाला मोठा कुठलाही देव नाहीये आणि आंबेडकर म्हणून तुम्ही जे हीन मानता त्यांना आणि जो माथे फिरू संविधानाची विटंबना करतो त्याला तुम्ही माथे फिरू म्हणून त्याच्यावर पांघरून घालता। प्रत्येक वेळी बाबासाहेबांची विटंबना केली जाते आणि त्यावेळी त्या व्यक्तीला तुम्ही माथे फिरू म्हणून म्हटलं जातं। असं का? माथे फिरूच म्हटलं तर त्यांना बाबासाहेबच का दिसतात, इतर कुठले महापुरुष का दिसत नाहीये? साधी गोष्ट आहे, कारण सरकार त्यांना कुठेतरी पाठीशी घालतं आणि माथे फिरू म्हणून ही गोष्टीवर पांघरून घालून ती गोष्ट दाबण्याचा प्रयत्न करतो। अशा गोष्टी वारंवार घडल्या गेल्या नाही पाहिजे ते, कारण सतत जर वारंवार संविधानाची विटंबना झाली, बाबासाहेबांची विटंबना झाली किंवा काही झालं तर यापुढे या भीमकन्या शांत बसणार नाहीये। मला वाटतं 1 जानेवारी भीमा कोरेगावचा जर शौर्य दिन 8वा आणि ते पराक्रम 500 शूरवीरांचा 8वा, आता ह्यावेळेस तुमच्या समोर भीमकन्या उभ्या आहेत ते याचं सगळ्यांनी भान ठेवायचं आणि या गोष्टीचा आम्ही सदर मावळकन्या भीमकन्या या गोष्टीचा तीव्र निषेध करतो। जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आमचं अस्तित्व आहे। आज आम्ही जे काय आहोत ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आहोत। आज आम्ही शिकलो, प्रगती करू लागलो ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आणि त्यांच्या संविधानामुळे। त्यामुळे अमित शहा यांनी जे काही बेताल वक्तव्य केलं आहे ते अतिशय गुन्हाच केलेला आहे तो। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी
असं वक्तव्य करण्या इतकं महान ते नाहीत, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सिम्बॉल ऑफ नॉलेज आहेत. जगाने त्याला ज्ञानाचं प्रतीक म्हणून घोषित केलं आहे आणि अशा व्यक्तीविषयी बोलण्याचा आपणास काही अधिकार नाहीये. त्यामुळं आम्ही त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर असा निषेध करतो आणि आम्ही भीमकन्या, सर्व मावळ तालुक्यातील भीमकन्या इथं आज आलोय ते म्हणजे अमित शहांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी. हे खपवून घेतलं जाणार नाही, लवकरात लवकर यावर ॲक्शन घेण्यात यावी अशी आमची विनंती आहे. बाबासाहेबांचं योगदान सगळ्या भारताला माहितीच आहे. त्यांनी आपल्याला जे मूलभूत हक्क दिले त्यानुसार आपण इथे बोलू शकतो आणि असे अनेक हक्क आहेत ज्यांच्यामुळे आपण समाजात वावरत आहोत. तर मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की अमित शहानी जे वक्तव्य केलं त्याचा सर्वांनी निषेध केला पाहिजे. बाबासाहेब फक्त एका समाजापुरते नाही आहेत, ते सर्व देशाचे आहेत. त्यांनी प्रत्येक नागरिकाला त्यांचे हक्क मिळवून देण्यात मोठे योगदान आहे. त्यामुळे आम्ही सर्व भीमानुयायी, भीमकन्या इथे त्यांचा निषेध करण्यासाठी उपस्थित आहोत. अमित शहा यांच्याबद्दल जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही मावळकन्या इथे जमलेलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब यांचा जप करण्यासाठी आम्हाला कोणी सांगायची गरज नाही. ज्या काळी आम्हाला आमची जागा मिळत नव्हती त्या काळी 33 कोटी देव आम्हाला जागा द्यायला आले नव्हते. ज्यांनी आम्हाला जागा दिली ना, आम्हाला जगण्यासाठी आम्हाला हक्क मिळवून दिले, त्यांचाच आम्ही जप करणार. आम्हाला कोणी सांगायची गरज नाही आम्ही कोणाचा जप करायचा किंवा कोणाचा नाही. अमित शहा यांच्याबद्दल जाहीर निषेध त्यांनी सगळ्यांसमोर माफी मागावी. अमित शहा ॲक्च्युली ही कालपर्यंत आपण कसं संसदेमध्ये आपले गृहमंत्री म्हणून एक मानाचं स्थान होतं की ते आपल्या राज्याचा काहीतरी कारभार करतील. पण ह्या माणसाला थोडीसुद्धा अक्कल नाही आहे की ज्या संविधानाने त्यांना ते पद दिलेले, ज्या खुर्चीवर ते बसतात ते, की सेन्सलेस माणूस आपण म्हणू शकतो की आपण कुठे बोलतोय, काय बोलतोय आणि कोणाविषयी बोलत आहोत याचं भान नसताना एखादं लहान मूल कसं बरळतं, ज्याला बोलायला येते, अशिक्षित माणूस कसं बोलतो की ज्याला कशाचंही ज्ञान नाही आहे, अशा व्यक्तीचं म्हणजे मी तरी कोणताही मान करणार नाही. आणि ह्या माणसाने लवकरात लवकर सर्व जनतेची, सर्व भारतवासियांची माफी मागावी आणि त्यांनी जे संसदेमध्ये वक्तव्य केलेले त्याचा आम्ही भीमकन्या मावळातल्या जाहीरपणे निषेध करत आहोत आणि लवकरात लवकर त्यांनी जाहीर माफी मागावी असं आम्ही निवेदन आज तहसीलदारांकडे देत आहोत. म्हणजे धावती आम्हाला माहिती भेटली की मून मॅडम येत आहे. मून मॅडमचा आणि माझा परिचय आजच झालाय म्हणजे नवीन. परंतु आम्ही ज्यावेळेस आता बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ बसलो तिथे अडसुळ्यांचा फोन आला की अरे बाबा अशा आपल्याकडं मॅडम येतात आणि आपल्या महिलांना काही त्यांच्याशी बोलायचं आहे आणि साधारणतः विषय सांगितला त्यांनी. तर या ठिकाणी सर्वप्रथम जसं अडसुळेंनी या ठिकाणी सांगितलं की मॅडम देवले मुक्कामी ज्या मुलांचं पालन करतात किंवा आपल्या संस्थेतर्फे ज्यांना पुढील आयुष्यामध्ये सहकार्य म्हणा किंवा आणखीन काय कोणत्या गोष्टीचं मार्गदर्शन आहे ते त्यांच्याकडनं चालू आहे. ही खरं कौतुकास्पद बाब आहे. मी कधी गेलो नाही तिथं, पण आता मी जरूर जाईल तिथं पाहून काय आहे ते. बरं असो, या ठिकाणी त्यांनी एक आपल्या समाजाच्या जागृत महिला ज्या आपल्या समाजाप्रती काम करण्याकरता काहीतरी करायचंय माझ्या समाजाप्रती अशा महिलांपैकी एक आपल्या मून मॅडम आणि त्यांनी मागील आठवड्यामध्ये देशभरामध्ये ते आंदोलनं चाललेले आहेत, जो विरोध चाललेला आहे तो आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी मला वाटतं आपल्या बऱ्याचशा महिला मंडळींनी सगळ्यांनी ऐकलं असेल ते काय बोलले ते.
तर हा त्यांच्या भाषणातला भाग होता, परंतु ते बोलण्याच्या ओघामध्ये चुकीच्या पद्धतीने बोलून गेले आणि साहजिकच आहे त्यांचा विरोध हा झालाच पाहिजे. कारण जे आंबेडकरवादी आहे, जे बाबासाहेबांचं ज्यांच्यामध्ये रत्न आहे, आपल्यासारखी मंडळी आहे, त्यांचं ते संतून जाते ते डोक्यातलं अशी सीन होऊन की हा माणूस असा का बोलला. तर ते बोलता बोलता असे बोलले की आज फॅशन झालेली आहे आजकाल आंबेडकर 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 असे 5-6 बाबासाहेबांचं नाव घेतलं आणि हे बोलण्याची अशी फॅशन झालेली आहे बाबासाहेबांचं नाव घेण्याची. याच्या ऐवजी जर तुम्ही देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला 7 जन्माचा काहीतरी स्वर्ग प्राप्त झाला असता. तर ह्या ज्या अशा गोष्टी आहेत त्या राजकीय हेतूने त्यांनी बोलल्या, पण त्यांना बोलायचं होतं दुसऱ्या अर्थाने, परंतु ते जे बोलले आणि त्या पद्धतीने सांगितलं ते फार चुकीचं आहे, निंदनीय आहे आणि त्याचा विरोध हा झालाच पाहिजे. म्हणजे मानसिकता त्यांची जी आहे त्यांच्या पोटामधली बाबासाहेबांच्या विरोधातली ती बोलता बोलता त्या ह्याच्यावरती आली, भाषणात आली. तर त्याकरता देशभरातनं आणि वेगवेगळ्या विविध पक्षांच्या मार्फत, स्थानिक संघटनाच्या मार्फत त्यांचा विरोध होत आहे. आणि हे होत असताना गेल्या आठवड्याला लागूनच परभणीचं जे प्रकरण झालेलं आहे, म्हणजे परभणीचं जे बाबासाहेबांचं स्मारक आहे, म्हणजे अगदी मला वाटतं कलेक्टर ऑफिस का कोणत्या तरी एका महत्वाच्या कार्यालयाच्या शेजारचं स्मारक आहे आणि तिथे एक बाबासाहेबांची संविधानाची प्रत होती आणि ती संविधानाची प्रत त्या माणसाने आतमध्ये गेलं आणि त्यांनी ती प्रतीची मोडतोड केली. आणि त्या अगोदरच एक मोर्चा होता त्याला लागून, मला वाटतं त्या दिवशीच का अर्ध्या दिवशी कोणता तरी बांगलादेशीच्या समर्थकात असा काहीतरी मोर्चा होता. तर ह्या घटना अशा जाणून बुजून घडत राहतात, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये. आपला समाज हा जागरूक असला पाहिजे. आपल्या संघटना, आपले पक्ष यांनी आपापल्या परीने कामं करतात जागरूकपणे. काही राजकीय भावनेच्या पोटी सुद्धा त्यांच्याशी संलग्न असतात, परंतु आपण जी मंडळी आहोत ही जागरूक आहोत आणि ह्या मंडळींनी कसं सहकार्य करायचं, कसा सहभाग घ्यायचा, परंतु संविधानाला अनुरूप त्याच्यावरती हिंसात्मक कोणताही गोष्टी न करता आपल्यावरती कोणते बघा इतर समाज जो आहे तो आपल्याकडे त्याच पद्धतीने बोट दाखवत असतो की त्याला यांना असं काय बोललं तर हे चिडतात आणि नको त्या गोष्टी मग मोडतोड आपली मुलं करतात किंवा महिलाही या बाबतीमध्ये मागे नाही. तर मग ते गुन्हे आपल्या अंगावर घेणार आणि मग ते परत त्यांची कामच आहे ती आपल्याला चितवून देण्याची. तर ह्या गोष्टी करताना संविधान मार्गाने संविधानामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या पद्धतीने आपण त्याचा विरोध जरूर करावा, परंतु जागरूक असावं. आपल्या लोणावळ्यात ती घटना म्हणजे स्मारक जर आपण बनवतो त्या दिवशी आपला विषय झाला या गोष्टी होते. मुद्दाम तुम्हाला बोलतो की आपण एक मशाल मोर्चा RPIच्या वतीने काढला होता, बरीचशी मंडळी होती, मी सुद्धा गेलो होतो त्यावेळेस म्हणजे स्मारक बनवल्यानंतर त्याच्यावरती सुरक्षाचं जे काम असतं त्याची देखरेख जी असते ती आपण आता समजा आपलं हे स्मारक आहे बाबासाहेबांचा पुतळा आपण नगरपालिकेच्या स्वाधीन केलेला आहे, ते काम त्यांचं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी पोलीस स्टेशनला त्यांचं म्हणजे नाही का कोऑर्डिनेशन असावं की बाबा तुमचा कोणतरी रक्षक द्यावा, सुरक्षा रक्षक द्यावा किंवा ते साफसफाई करायला आमची माणसं येतील, काही दिवस आमची माणसं म्हणजे त्यांचं त्यांनी बघायचं असतं. परंतु ते बघत असताना ह्या लोकांचं या संस्थांचं दुर्लक्ष होतं. तर ते होत असताना त्याच्यावर नजर ठेवणं किंवा त्यांना वेळोवेळी सांगणं हे आपलं काम असतं. आज जर त्यांनी जो सुरक्षा रक्षक परभणीला ठेवला होता तो जर त्या ठिकाणी असता तर कदाचित ही घटना घडली नसती. मग काय जाणून बुजून त्याला कुठं न्यायला का काय, मग ह्या गोष्टी झाल्या, ह्या शोध घेण्याच्या गोष्टी आहेत. परंतु आपल्या इथे जी स्मारक आहे आपल्या लोणावळ्यामध्ये हा प्रकार होत नाही स्मारकांच्या बाबतीमध्ये, त्याची जागरूक आहे आणि एवढे काही लोक नाही, तरी पण कुणाच्या डोक्यात काय यावं तर हे सांगता येत नाही. म्हणजे मग शिवाजी महाराजांचं स्मारक आहे, आपलं बाबासाहेबांचं स्मारक आहे, मोठं स्मारक आहे, शिवाजी महाराजांचं गार्डन मध्ये स्मारक आहे. तर प्रत्येकाने आपण जरी फिरायला गेलो तर त्या ठिकाणी सुद्धा अशा काही गोष्टी आढळल्या. मग आपल्या बाबासाहेबांच्या स्मारकाबद्दलच नाही म्हणत, पण जे महापुरुषांचे स्मारक आहे तर तिथं आपण जागरूकपणे त्या नोंदी घेऊन संबंधितांना त्या कळवल्या पाहिजे, म्हणजे एक जागरूक नागरिक म्हणून. आणि मग आपण त्यामध्ये असं पण बोलता बोलता आपल्यामध्ये हे गोष्टी आम्हीच करायच्या का, प्रत्येक स्मारकाच्या करायच्या, आमच्याच समाजाने करायच्या का. तर हो, मग आपल्या बापाने आपल्याला हे शिकवले की जेवढे महापुरुष आहेत ते सगळे आपले आहेत, कारण आपल्या बाबांनी त्यांना त्यांच्या विचारांना मानलेले आहे, त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. काकांनी सांगितलं आपल्याला त्यांचं स्वागत करायचंय, ते आपल्या बाबासाहेबांच्या आंदोलनाबद्दल आपल्याशी चर्चा करणार आहेत. पण जेव्हा मून मॅडमची एंट्री झाली तेव्हा मला कळालं की 2005-06 साली
आम्ही दोघी नुकतंच भेटलेले आहे, हे माझी मैत्रीण आहे, चांगलं आहे. आणि त्यावेळेस ज्या आम्ही ट्रॅव्हल करायचो लोकलमध्ये, त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं होतं की समाज कार्यामध्ये तू पण तुम्ही तर थोडंसं सहकार्य करा. आणि त्यावेळेस मी DEDला जात होते, त्यामुळे मी तिच्याकडे लक्ष नाही दिलं. मी म्हणलो, पण तेव्हा आमचा जुना मोबाईल बटनाचा असल्यामुळं आमचा संपर्क होत होता. पण त्याच्यानंतर आज 14-15 वर्षांनी योगिताताईंचं माझं म्हणजे आज भेट होती. पण आज त्यांच्यातर्फे आज त्यांनी जी आग भडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे अमित शहानी आपल्या भारतामध्येच पकडा, कारण बाबासाहेब काय भारतापुरते सीमित नाही, ते अख्ख्या जगात आपल्यासाठी आपल्या वडिलांच्या समान. आणि आपले वडीलच आपण बाप म्हणतो त्यांना, की बाबासाहेब आमचा बाप असं आपण म्हणतो. पण आज त्या बापाला, आपल्या बापाला जर आपण अपशब्द वापरल्यावरती फक्त लोणावळा किंवा मावळच का गप्प बसला, आज सगळीकडे यांचं उदाहरण पेटलेले. परभणी सारख्या जिल्ह्यामध्ये पोलिसांनी मारहाण करून आपलाच एक दलित नेता त्यांनी आपले जीव प्राण गमावलेला आहे. मग जर आपण सगळ्यांनी मावळातल्या लोकांनी एकत्र बसून चर्चा करून का आपण आंदोलन नाही करू शकत? आपण नाही करू शकत. मूल मॅडम तुम्ही सांगा, आपण नाही करू शकत. महिला आणि आम्ही केलेलं आहे. जेव्हा कोणत्या मुलीवर अत्याचार झालं होतं तेव्हा भर पावसामध्ये आम्ही लोणावळा शहर पोलीस स्टेशन ते ग्रामीण पोलीस स्टेशन आणि तिथून परत सगळे कोणी BSN आणि अधिकाऱ्यांना आम्ही एवढ्या पावसामध्ये निवेदन देऊन आलो होतो. मग आज जर आपल्या बाबासाहेबांबद्दल जर हा मोठा कोणी मंत्री असेल, तो जर आपण शब्द वापरत असेल, तर आज तुम्ही आपल्या समाजाला साथ द्यायला नाही होणार, आपला सिद्धार्थनगर रोखणार नाही का? मग तेच सांगायला आज मूल मॅडम तर्फे आपल्याला पण काही त्यांच्याशी बोलायचं असेल की मॅडम असं करून तसं करून, जर आपण त्यांचे विचार ऐकून जर आपल्याला आंदोलन किंवा काय करायचं तर आपण करू शकतो. किंवा ती जिद्द आपल्या सर्व जयभीमवाल्या महिलांमध्ये ठामपणे करून आणायची आपल्याला. त्यासाठी आज आपण मूल मॅडमचं स्वागत करून आज आपण त्यांना पाठिंबा द्यायचं. हे मी माझ्या रमावंता महिला मंडळ सिद्धार्थनगर लोणावळा. मग आपण त्याच्यावर आज निषेध करणार आहोत. मग आपल्यासाठी बाबासाहेबांनी काय काय केलेलं आहे हे आपल्या सर्वांना माहिती. तळाखोड्यामधनं आज आपल्याला त्यांनी बाहेर काढलं. मग आपणही आपला हा निषेध आपण मागं हटायचंय का? नाही हटायचंय. मग आपण काय केलं पाहिजे? जर सर्वांनी जर एकत्र आलं तरच आज हा निषेध हा मोठ्या मोठे ह्याने होणार आहे की आपल्यालाही त्या लोकांनी घाबरलं पाहिजे. आतापर्यंत म्हणजे बऱ्याच ठिकाणी गेले तेव्हा मी पाहिलं प्रत्येक अजून पण आपल्याकडे असे बोट करतात. वाकडं बोट त्यांनी आपल्याकडे करू नये हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. तरच आपण काहीतरी करू शकतो असं त्यांनाही वाटलं पाहिजे. समोर आज त्यांनी एवढं हे केलंय, मग आपण त्यांना माफीचे आपण त्यांना आपलं आज हे केलेलंच आहे. वडगाव या ठिकाणी आपण दिलेलं आहे, त्यांना निषेध केलेला आहे. तिथं आम्ही आज सर्वांनी जाऊन मग आपण काही गोष्टी थोड्या मनावर पण घेतल्या पाहिजे. कारण आज प्रत्येक जण हेच म्हणतो मला तिकडे जायचंय, मला तिकडे जायचं. थोडा वेळ आपल्या समाजासाठी आज त्यांनी आपल्यासाठी एवढं काही केलेलं आहे, मग आपण काय करावं असं वाटतं की नाही वाटतं. म्हणून सगळ्यांनी पुन्हा एकदा सर्वांनी एकत्र यावं मला असं वाटतंय. इथून पुढे त्यांनी आपल्याला आपण त्यांनाही पुढे आपण गेलं पाहिजे. आज आपल्या मुलींना शिक्षण घेतात, चांगल्या उद्योगावरती आहे. आज आम्ही सुद्धा सदस्य सरपंच पण आता झालं ह्या वर्षामध्ये. जसं बरंच आता काय बोलण्यासारखं, पण एवढं जास्त काय कमी काही बोलत नाही. पण एवढंच लक्षात ठेवा सर्वांनी की आज ताईंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहूया आपण. ते पुढे त्याच्या मागे आपणही राहायचं आहे. पण प्रत्येकाने आपल्या कुटुंबासकट जर आलं तर आणखीन जास्त आपले म्हणजे जास्त लोक पण दिसतील. आज आम्ही थोड्याफार महिला म्हणजे आज आलेलो तिथं, पण अजून पण येऊ. आणि मी सुद्धा प्रत्येकाला सर्व महिलांना सांगणारच आहे की एखादं काम आपल्या मागं ठेवा, पण आज आपल्या समाजासाठी खंबीरपणे उभे राहा एवढं सांगते. जे बापाला आज बोललेले आज आपण ऐकून घेऊ शकतो का नाही ऐकून घेऊ शकतो. म्हणजे आज बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय नाही केलं, त्यांचा संसार प्रपंच सर्व काही सोडलं. तसं कुणासाठी? आपल्या समाजासाठी, की आज आपला समाज पुढे येऊन काहीतरी झालं पाहिजे, जातीवाद सगळं संपलं पाहिजे. आता अमित शहानी जे भर संसदेत त्यांनी बोलले की आंबेडकर आंबेडकर आंबेडकर. अरे असं का तुम्ही बोलता? पण आंबेडकर हा कोणी साधा माणूस नाही, आज मोठा माणूस आहे. आज त्यांनी काय नाही केलेलं आपल्यासाठी, जगासाठी. म्हणून आपण आज इथपर्यंत आहोत. आणि म्हणून आपल्या मागचे झाडू मडकं हे आपल्या मागचं गेलेले ना. आतापर्यंत तीच परिस्थिती आपल्या मागं असती, आपण आज सोबत पण राहू शकत नाही.
आज जरी मला संविधानाने अधिकार दिलेला आहे सरपंच बनण्यासाठी, तर केवळ त्यांच्यामुळेच आज मी पंतपदावरती जे आहे. नाही तर आपल्या स्त्रियांना घर आणि चूल आणि मुलं एवढंच होतं. कधी आपण बाहेर पडलो नाही, कधी पुरुषांच्या पुढे बोललो नाही, कधी म्हणजे समानतेचा अधिकार तर नव्हताच आपला. ह्या गोष्टी तर सगळ्या लांबच राहिला. पण त्या बाबासाहेबांबद्दल मी एवढंच सांगते की सगळ्यांनी रक्त पेटून उठलं पाहिजे आपल्यासाठी. आज मराठ्यांबद्दल जर कोणी शिवाजींच्या पुतळ्यांना एक जरी काही झालं असतं तर आता अख्खा समाज, अख्खं मुंबई जाळपोळ झाली असती. तर आपण एवढंच महिलांना एवढंच सांगते की सगळ्यांनी पुढच्या सोमवारी आपल्याला कलेक्टर ऑफिसच्या इथे जायचंय, तर सगळ्यांनी आता एवढी संख्या त्याच्यापेक्षा दुपटीने संख्या वाढवावी कशी हे तुमच्यावरती आहे. आणि सगळ्यांनी जर मनातून जर ठरवलं तर म्हणतात ना, स्त्री ही कालिकेचं रूप असतं, तर आपण होत्याचं नव्हतं करू शकतो. मग सगळ्यांनी एकच हे ठरवा की सगळ्यांनी पुढच्या सोमवारी भरपूर संख्येने उपस्थित राहा आणि दाखवून देऊ आपण त्या अमित शहाला की बघा आमच्या नेत्याला जर बोललं तर काय आम्ही करू शकतो. एवढं बोलून मी माझं सांगतो. आता आपण म्हटलं होतं, आता सांगितलं यांनी प्रवीण साहेबांनी की आज काय करण्यासाठी आहे ते खरोखर म्हणजे आपल्याला अतिशय निंदनीय बोलले ते शहा. पण आपण मला एवढंच म्हणायचं की आपण असं दंगल करणं, हे जाळपोळ करणं, त्याच्यामुळे काय होतं की आपल्याच मुलांचं नुकसान होतं. की हा कायद्याचा मार्ग आहे, हा कायद्याने सॉल्व करा. की तिथं नाही का प्रत्येक ठिकाणी जाऊन कायदेशीर माहिती देणं, त्यांना सांगणं, तर आपण तसं व्यक्त केलं तर काहीतरी होईल. नाही तर जाळपोळ करून हे करून काही होणार नाही. एवढं बोलून समजायचे आहे. तो करत असताना त्यांनी देवले, भाजे, मळवली आणि पाटण या सर्व गावामध्ये महिलांना भेट दिली आणि त्यांना याची जाणीव करून दिली की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी काय केलं. जसं आता प्रत्येक महिलांनी सांगितलं की बाबासाहेबांमुळे आम्ही आज असं आहोत. सरपंच असतील, सदस्य असतील, अनेक काही मंडळी असतील. तर बाबासाहेबांच्या बद्दल जे या देशाचे गृहमंत्री अमित शहा या साहेबांनी जे उद्गार काढलेले आहेत ते अत्यंत चुकीचे आहेत. एक एवढा मोठा व्यक्ती असं कसं बोलू शकतात यावरती आपण विचार केला पाहिजे. वास्तविक पाहता अत्यंत बाबासाहेबांचा आदर करणारी सर्वच मंडळी असतात. या देशातला प्रत्येक नेता, प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक माणूस हा बाबासाहेबांचा आदर करतो. का की बाबासाहेबांनी या देशाचं संविधान करते आहेत आणि ज्या संविधानामध्ये जी लोक उभे राहिले लोकसभेमध्ये हे जर वक्तव्य असं होत असतील तर उद्या खाली काय वातावरण होईल याची कल्पना केली पाहिजे. परंतु इतकं चुकीच्या पातळीवरती एक नेत्यांनी जाणं ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. तेव्हा आमची एक विनंती राहील सरकारला की जेणेकरून बाबासाहेब असो अथवा या देशाचा कुठलाही महापुरुष असो कोणाबद्दलही अपशब्द बोलताना त्यांनी विचार करावा आणि कुठलीही गोष्ट बोलताना प्रत्येकाने आपला नीतिमूल्य जपलं पाहिजे. परंतु एवढी मोठी माणसं जर असं बोलत असतील तर सामान्य माणसांनी आता एक कृत्य केले की बाबासाहेबजी हे त्या मेल तर म्हणे तो पागल आहे असं शासन डिक्लेअर करतं आणि कुठेतरी बाजू शांत करतं. जसं अडसरताई म्हटल्या की आपण आंदोलन करून कुठलेही साध्य होणार नाही की जेणेकरून आपल्यावरती केसेस लागतात, पुन्हा त्याचे व्याप वाढतात. तर म्हणून आपण गप बसायचं का? जर आपल्यावर केस लागत असेल, आपल्यावरती अन्याय होतोय तो आपण सहन करायचा का? बाबासाहेबांवरती देखील अन्याय झालाय. आता तुम्ही सिरियल पहा जय भीम, त्याच्यामध्ये आजही सुरुवातीपासून तर आतापर्यंत बाबासाहेबांवरती अन्यायच होत आलाय आणि म्हणून बाबासाहेबांनी कुणावर अन्याय केला नाही पण न्याय हा बाबासाहेबांनी केला. अन्यायाच्या विरुद्ध लढलं पाहिजे हे बाबाने साहेबांनी सांगितलं. त्याच्यामध्ये कोणाची नुकसान करा, कोणाबद्दल अपशब्दाला वाईट बोला असं कधीही आपल्या बापांनी शिकवलेलं नाही. पण त्यांच्या लेकरांनी त्या रमाईच्या लेकींनी पेटून यासाठी उठलं पाहिजे की माता रमाईला किंवा सावित्रीबाई फुलेंना, महात्मा फुलेंना, बाबासाहेबांना, शिवाजी महाराजांबद्दल जर कुठेही अपशब्द जर झाला तर हा बाबासाहेबांचा समाजच पेटून उठतो. मग बाकीच्या अन्वय नाहीत का? आज या देशामध्ये संविधान लिहिताना बाबासाहेबांनी सर्वांना सवलती दिल्यात. ती लोक जागृत नाहीत का? त्यांना वाईट वाटत नाही का? पण ज्याच्या रक्तात जे आहे, ज्याला बाबासाहेबांनी जागृत केले, खरंच त्या समाजाने जागृत राहिलं पाहिजे आणि अन्यायाविरुद्ध लढायचे. म्हणजेच कुणाचे नुकसान न करता आपला हक्क किंवा जी घडलेली घटना तिचा निषेध हा झालाच पाहिजे. आणि म्हणून मॅडमनी जो काय हा संकल्प केलेला आहे, माझी त्यांना विनंती की अमित शहा कसे बोलले, पण एक छोटस ते वाक्य आहे पण त्याचा आपण सर्वांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. की ते बोलले संसदेमध्ये की बाबासाहेब असं बोलले काय स्वर्ग मिळणार आहे का? देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला स्वर्ग मिळेल. स्वर्गाचा विषय बाजूला राहून द्या,
बाबासाहेबांनी या भारतभूमीला स्वर्ग बनवण्याचा प्रयत्न केलाय. बाबासाहेबांचे विचार जर तुम्ही घेतले तर सर्वांना जिवंतपणे स्वर्ग मिळेल असं मला वाटतं. मित्रांनो, आपण पाहत आहोत की प्रत्येक ठिकाणी बाबासाहेबांचे विचार पायदळी तोडण्याचं काम अतिशय जोमाने सुरू झालेलं आहे, परंतु आपल्या लक्षात येत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतो, निवडणुका झाल्या, विधानसभेच्या घरामध्ये 3-3 हजार रुपये दिले जातात, जेवण खावण दिलं जातं आणि कशा पद्धतीने निवडणुका होत्यात हे काही आपल्याला आपल्या बाबासाहेबांच्या विचारातून होणाऱ्या घटना आहेत का? या अतिशय नीचपणा हा सुरू झालेला आहे. हेच उदाहरण सांगता येणार नाही की आपण पाहत आहोत की सगळीकडे प्रायव्हेटीकरण सुरू झालेलं आहे. जिथं जा तिथं रेल्वेमध्ये जा, तिथं भरती नाही, नगरपालिकेचा भरती नाही, INSPचा भरती नाही, एव्हन कोर्टामध्ये सुद्धा सध्या भरती नाहीये. म्हणजे कशा पद्धतीने बाबासाहेबांची घटना आपण म्हणतो घटना बदली करायला ऑलरेडी त्यांनी केलेली आहे. आपण म्हणतो घटना बदली करणार असं काय नाही. त्यांनी बाबासाहेबांनी जे आपल्याला सर्व दिलेलं आहे ते पद्धतशीरपणे संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज एक काय वाक्य बोलून आपण जागृत झालो, पण माझं असं म्हणणं आहे की आता जागृत नाही, आपण अतिशय ताकदीने दिलेले लढे उभारण्याची गरज आपल्या समाजामध्ये निर्माण झालेली आहे. की आपण पाहतो की दरवेळेस आपणच भांडतो, आपणच बोलतो, आम्ही खूप आंदोलन या आमच्या आयुष्यामध्ये केलेली आहेत. कधीतरी असं वाटतं की आम्हीच भांडायचे का कायमस्वरूपी, आम्हीच लढायचं का कायमस्वरूपी, आम्ही जेलमध्ये जायचे का कायमस्वरूपी आणि बाकीच्या लोकांनी फायदे घ्यायचे. परंतु असं परिस्थिती आहे की त्यांचा विचार केला आपण तर पुढचा येणारा जो काळ आहे, पुढचं येणारं जे आपल्या सर्वांना लहान मुलाबाळांना जागायचं आहे, आपलं जीवन अवघड होणार आहे. अशा पद्धतीने नीच पद्धतीचं काम मोठ्या ताकदीने सुरू झाले. जागरूकपणे आपण सर्वांनी मॅडम जागरूक तुम्ही आहात, अजून त्यांचे विचार ऐका आणि यापुढे सतर्कपणे कसं आपल्याला वागता येईल, आपल्या महिलांच्या गप्पा याच्यावर झाल्या पाहिजे, चर्चा याच्यावर झाल्या पाहिजेत. याच्या पद्धतीने डोक्यात घुसून आपण वागलं पाहिजे. आपण जर आपलं संरक्षण नाही केलं तर आपल्याला डुबालाच बसल्या सगळेजण. काय लागते डुबाला? तुमच्या नोकऱ्या बंद करून टाकल्या, तुमच्या सवलती बंद करून टाकल्या, जे इतर गोष्टी फॅसिलिटी बंद केला, कशाला घटने बातमी करायला लागतील? आता त्यांनी काय कारण सांगितलं की सरकारमध्ये भरती झाल्यानंतर की लोक काम बरोबर करत नाही, म्हणूनच आम्हाला प्रायव्हेटीकरण करावं लागतंय, तिथं प्रायव्हेट जॉब द्यावं लागतात. याला जबाबदार कोण आहे? याचा विचार आपण केला पाहिजे. त्यांची बाजू भूमिका कशा पद्धतीने आपल्याला प्रायव्हेटीकरण झालं, तुमचं नोकर भरती कोण असतं? म्हणून तुम्हाला आम्हाला जमिनी शेती वाड्या आहे का काय कोणाला? आपल्या लोकांना उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे नोकरी आणि त्या नोकरीवरच या लोकांनी घाला घातलेला आहे. म्हणजे किती मोठं एक तो बोलला, पण हे बोललं नाही त्यांनी घाव किती मोठा घातलाय तुमच्या आमच्यावर. याचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. तर जागरूक होणं गरजेचं आहे. जागरूक मॅडम करतीलच. मी या ठिकाणी थांबतो. मागच्या 2 दिवसापासून माझा प्रयत्न सुरू आहे, डेव्हलपमेंटच्या रेखाताई आहेत त्यांना भेटून, की 17 तारखेला संसदेमध्ये अमित शहानी जे वक्तव्य केलं ते खूपच अनिच्छ अपमानास्पद आहे. की त्यांनी जाहीरपणे बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे. की ज्या माणसाला गुजरातमधून तडीपार केलेला आहे, अशा नीच माणसाला नुसतं गुजरात नाही तर संपूर्ण भारतातून तडीपार केलं पाहिजे. कारण त्या व्यक्तीची लायकी नाहीये संसदेत बसण्याची. म्हणजे ह्या व्यक्तीने आचार विचार उच्चार ह्या कशाचंही भान ठेवलेलं नाहीये. ज्या संविधानामुळे त्या माणसाला संसदेत बसण्याचा अधिकार मिळालेला आहे, ते अधिकार कोणामुळे मिळाले, कशासाठी मिळाले, कोणतं खातं त्यांच्या हातात दिलेलं आहे, या प्रत्येक गोष्टीचं भान सोडून उचलली जीभ लावली टाळायला, असं हे जे काही संपूर्ण भारतात सुरू झालेलं आहे बाहेरच्या समाजाकडून आणि आपल्याला जो त्रास देण्याचं सगळ्यांचा म्हणजे अगदी ससेमिरा सुरू झालेलं आहे. मी म्हणत नाहीये तुम्ही कोणी जागृत नाहीये, पण माझं कार्यक्षेत्र कम्प्लीट वेगळं आहे. मी समाजकार्य करते, म्हणजे रस्त्यावरच्या मुलांसाठी जे पण अनाथ आहेत, गोरगरीब मुलांसाठी काम करते. राजकारण हा माझा फील्ड नाहीये. कुठं भाषण देणं हा माझा म्हणजे हे माझं मला नियतीने दिलेलं कामच नाहीये. मला फक्त नियतीने दिलेलं एवढंच काम आहे की जे गोरगरीब दिसतील त्यांची सेवा करायची. मी बाबासाहेबांची अनुयायी आहे, माझ्या अंगात बाबासाहेबांचंच रक्त आहे. पण हे सगळं करत असताना
ज्या माणसामुळं माझ्या जन्माला अस्तित्व मिळालेलं आहे तिथे कुठेतरी ठेच लागलेली आहे संसदेमध्ये. आणि तेव्हा मग मी जागी झाली की मी माझ्यातली भीमकन्या जागी झाली की कुठे मला पक्ष नाही पाहायचंय, कुठे राजकारण नाही बघायचंय. तर अशा आपल्या समाजातल्या सगळ्या भीमकन्या, मग तिथे लहान असू देत मोठ्या असू देत, कोणत्याही भीमकन्या की जिथे आपल्या बापाचा अनादर झालेला आहे, अपमान झालेला आहे आणि म्हणून आपल्याला जागवायचे, म्हणून आपल्याला त्या विरोधामध्ये आवाज करायचे, पण कोणतेही अहिंसात्मक कृत्य न करता. आपण जे टीव्हीवर पाहतो सगळीकडे जाळपोळ होतं, रस्ता रोको आंदोलन, पण या सगळ्या याच्यामध्ये आपल्या मुलाबाळांचं, आपले जे काही घर सांभाळणारे आपले पुरुषकर्ते आहेत त्यांना त्रास होतो. पण आपण महिला नेहमी बाहेरचा आणि घरातला विचार करून संसार करत असतो. म्हणजे आपण घर जितकं चांगल्या पद्धतीने सांभाळतो याचा अर्थ आपल्याला समाज सुद्धा त्यात चांगल्या पद्धतीने सांभाळता येतो असं मला वाटतं. समाज चांगल्या पद्धतीने सांभाळता येतो म्हणजे आपण देशाचा विकास नक्की करणार आहे. आणि प्रत्येक घरातली स्त्री जागी झाली, प्रत्येक घरातल्या स्त्रीला असं वाटलं की बाबासाहेब माझे वडील आहेत आणि त्यांना बोलण्याचा अशा पद्धतीने अधिकार कोणीही दिलेला नाहीये. आणि नुसतंच अमित शहा नाही तर इथून पुढे जर का कोणाची जीभ अशा पद्धतीने वळवळली तर ती जीभ कापून टाकावी इतका राग मुळासकट. म्हणजे त्या माणसाला आपण साधं सुद्धा नाही सोडायचं, म्हणजे इतका तो तिटकारा आलेला आहे. कारण आज जर का त्यांनी भर सभेमध्ये अशा पद्धतीने आंबेडकर आंबेडकर आणि त्यांची ती जी ट्रेनिंग आहे ती इतकी विचित्र आहे. याचा अर्थ त्यांनी जाहीरपणे सगळ्यांना सांगितलंय की तुम्ही कुठेही बाबासाहेबांविषयी असं बोलू शकता. आता 17 तारखेनंतर आज आहे 23 तारीख. बरेच दिवस उलटून गेले, सगळीकडे संपूर्ण भारतभर या गोष्टीचा निषेध सुरू आहे. पण ज्या पद्धतीने निषेध सुरू आहे त्याच्यावरून असं लक्षात येते की प्रशासन अजूनही कोणतीही कारवाई काही करणार नाहीये. बऱ्याच ठिकाणी निवेदन असे आले की त्यांचा राजीनामा मागितलेला आहे, त्यांनी माफी मागावी, हे सगळं आहे. परंतु त्यांच्यानंतर अमित शहा नंतर असा दुसरा कोणताही माणसाने हिंमत नाही केली पाहिजे की आंबेडकरांचं नाव सुद्धा घेण्याची त्या माणसाची काही कोणाची लायकी नाही. तर तुम्ही तुमची लायकी सिद्ध करा आणि मग आपल्या साहेबांचं नाव घ्या, मग तुम्ही त्यांना बाबासाहेब म्हणू शकता. कारण ज्या राज्यघटनेवर आपला संपूर्ण भारत देश चालत आहे, ज्या राज्यघटनेच्या अंतर्गत सगळ्या गोष्टी सगळ्या हालचाली सुरू आहेत आणि तिथेच त्या आपल्या राज्यघटनेवर घाला घालणं सुरू आहे. आणि आपल्या समाजाला अगदी चिंतन समजतात की हे लोक काय करणार, जाळपोळ करणार. परंतु त्यांच्या हे लक्षात येत नाही की आपल्याला ते समजलेलं आहे की आपली ती दिशाभूल करत आहे आपल्या सगळ्यांना एका दंगलीमध्ये. कारण आपल्या लोकांचा स्वभाव बाहेरच्यांना चांगलं माहिती आहे. यांना उल्ली केली की हे चिडतात, हे भांडणं करतात, हे मारामाऱ्या करतात, हे जाळपोळ करतात आणि मग त्यांना एका मॉबने लगेच जेलमध्ये टाकायला प्रशासन तयारच असतं. कारण तिथे सुद्धा त्यांचीच माणसं आहेत. तर आपल्याला असं काही नाही करायचं. म्हणूनच मला असं वाटतं की आपण महिलांनी एकत्रित आलं पाहिजे आणि शांततेत आपल्याला निषेध करायचा. आपल्याला जे वाटतं, कारण मला जे वाटतं हे इथल्या प्रत्येक भगिनीला नक्कीच वाटत असणार आहे. कारण जसा माझा बाप आहे तसा आपल्या सगळ्यांचा बाप आहे आणि आपण त्यांच्याविषयी असं नाही ऐकू शकत. तर आज आपण तहसील ऑफिसला निवेदन दिलेलं आहे, पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे वडगावच्या. येत्या सोमवारी आपण कलेक्टर ऑफिसला जाण्याचं आम्ही ठरवतोय. तर मला असं वाटतंय मावळातल्या प्रत्येक भागातल्या आपल्या सगळ्या महिला, आपल्याच नाही तर जितक्या ज्यांना असं वाटतं माझा बाप आहे त्या प्रत्येकीने ह्या आपल्या निषेधामध्ये ह्या कार्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे. कारण आपण आत्ता वेळ नाही काढला तर आपण कधीच वेळ नाही काढू शकणार. आणि उद्या जे काही आपल्या समाजामध्ये किंवा भारत देशामध्ये घडेल तर त्याला जबाबदार आपण सगळे आहोत. उद्या आपण दुसऱ्यांकडे बोट करून बोलू शकत नाही की यांनी असं केलं त्यांनी तसं केलं. कारण आता आपल्याला संधी आहे की तुम्ही तुमचं मत मांडू शकता की हे जे काही चुकीचं झालं आहे आणि बाबासाहेबांनी आपल्याला तो अधिकार दिलेला आहे. जिथे कुठे चुकीची घटना घडत असेल तिथे प्रत्येक व्यक्ती आपलं मत मांडू शकतो, आपल्या वैयक्तिक एकाने आपण निवेदन देऊ शकतो, त्याची तक्रार करू शकतो.
म्हणजे आपल्या राज्यघटनेने आपल्याला ते सगळे अधिकार दिलेले, फक्त आपण कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींना सामोरे जातोय. तर आपली एकी आपल्याला दिसली पाहिजे, आपल्याला समाजाला पण दाखवायची, प्रशासनाला दाखवायची. आपण येत्या सोमवारी कलेक्टर ऑफिसमध्ये तर जायचंय, पण तिथूनही आपल्याला जर का पाहिजे तो प्रतिसाद नाही मिळाला तर आपण आणखी पुढे जाणार. आणि मला तुमच्या सगळ्यांकडून एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही सगळ्याजणी माझ्यासोबत आहात, माझ्या भगिनी माझ्यासोबत आहे. आपल्याला आपल्या बापासाठी त्यांचा म्हणजे न्याय मिळवून द्यायचा आहे, की कोणी असं नाही बोलू शकत. तर तुम्ही सगळ्या तयार आहात का?